साधू जर आपण डोळ्यानं बघितला तर त्याला अष्टांग भावना शरण जावा, अहंकार सोडून एकाग्र मनानं निर्मळ चित्तानं त्यांना शरण गेलं पाहिजे असं आपलं शास्त्र शिकत असं. त्या ठिकाणी जनकराजा अष्टभावानं त्या ठिकाणी वशिष्ठ मुनीच्या पायावर मस्तक झाला असे त्या ठिकाणी सांगायले. वशिष्ठ चरण झाले प्राप्त, आजी माझे कुळ पुनीत, आजी माझे पित्तर तृप्त, वंश सनात आजी माझे पित्तर सुद्धा आपले म्हणजे पूर्वज असतात ना, ते आपले गेलेले वैकुंठामध्ये कोणी कैलासात जाते त्याचं कशा धन्यता होती. धन्य त्याच्या कुळी एक तरी हरिभक्त जन्माला यावा, मग त्या पित्राला सुद्धा त्या ठिकाणी आनंद मिळतो, त्या स्वर्गामध्ये त्या ठिकाणी वाह होती असं टाकायला. धन्य त्या ठिकाणी आमचं बिल त्या ठिकाणी म्हणले, धन्यता द्यावा म्हणले आमच्या पित्राला की त्या ठिकाणी तुमच्या मुलासारख्या ऋषीची आम्हाला भेट झाली, दर्शन झालं, आम्ही तर धन्य होणारच, पण आमचे पितर सुद्धा हा पुरुष सुद्धा त्या ठिकाणी दर्शनामध्ये धन्य होतील असा जनकराजा वर्णन करू लागला. वशिष्ठ भेटल्या भीष्ट, वशिष्ठ भेटल्या अनिष्ट इष्ट, वशिष्ठ भेटल्या भाग्य वरिष्ठ, वशिष्ठ श्रेष्ठ निजदास. संत संगतीचे काय सांगू सुख ना आपुना सारखे करोनी ठेती. मग संताची भेटी झाली ना त्या ठिकाणी 2 दिवस पुण्याचा ठराव. ज्या ठिकाणी संदर्शन झालं तो पर्व काळ सहस्रगाव, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, संत जाणू साधू जन भेटतील अशा प्रकारे त्या जनकराजाला वशिष्ठाची भेट झाल्याबरोबर तो त्या ठिकाणी जीवा धन्यता देऊ लागला. वशिष्ठ अत्यंत सज्ञान, जनक सद्राव संपूर्ण, देखोनी दिदले आलिंगन, समाधान दोघाशी. समाधान जनकराजा थोसा हे होते का म्हणले, विदेही होते, राजा असून विदेही होते. म्हणजे त्या ठिकाणी इंद्रियवारचं दमन होतं, सगळे इंद्रिय अधीन होते, मन एकाग्र होती, बुद्धी त्या ठिकाणी आत्मस्वरूपामध्ये लीन होती. मग देहात असून विधी ही अवस्था दशराजा झाली असं त्या ठिकाणी सांगायले. दीप एक होती दैत लोपे एकची दीप्ती, कैसे आलिंगन देती अभेद होती आलाद. योगियाच्या पुन्हा योगी जाणती. जसं वशिष्ठ सुद्धा कोण होते, योगी होते. राजा जनक जरीही राजा जरी असला तरी तो योगीच होता. मग योग्याच्या पुन्हा योगी जाणव. जसं म्हणले एक दीप लावला आणि दुसरा दीप त्याच्यामध्ये मिसळला, दोन्हीचा प्रकाश अलग होईल का हो नाही, प्रकाशात प्रकाश मिळून जाईल आणि तो एक रूप उजेड पडेल. तशा त्या ठिकाणी दोघांची अवस्था झाली असं नाथ बाबा वर्णन करायले. वशिष्ठ द्यायचे विधेयी, जनक सहजची विधेयी, दोघे निसंदेह विधेयी, दिदले पायी आलिंगन. आलिंगन जसं म्हणजे पाण्यात पाणी मिसळले होते, पाणी आलं कोणतं पहिलं कोणतं मागचं कोणतं मिळ लागन का नाही. तसं जनक राजा ही विधेयी होते आणि वशिष्ठ सुद्धा विधेयी होते. दोघांची एकरूपता त्या ठिकाणी झाली असं त्या ठिकाणी सांगायले. जनक वशिष्ठाचे भेटी आल्हाद माये सृष्टी, पुढे दशरथ देखील दृष्टी उठाउटी आलिंगी. आला झाला त्या ठिकाणी साधूची योगाची भेट झाली, आनंदाला परमोच्च सीमा प्राप्त झाली. पुन्हा दशरथ जनकरानं दशरथराजाला पाहिल्याबरोबर पुन्हा आनंद झाला असं त्या ठिकाणी सांगायले. जानकी जनका श्रीराम जनका, आलिंगन पडले देखा, तिने संतोष सकळी का, ती लोकाला तिन्ही लोकाला आनंद वाटला. एवढं कौतुक त्या ठिकाणी. असा शोभा लग्न मंडपाची स्थिती, एकमेकाचा आदर कसा कराव, जनकाकडून शिकायचं. राम आपल्या पित्याचा याचा कसा आदर करतात ती रामाकडून शिकायचं. सून कशी असावी सीतेकडून शिकायचं. असा सगळा योगायोग त्या ठिकाणी होता असं त्या ठिकाणी सांगायली. एक जनक एक दशरथ, समर्थ आलिंगिनी समर्थ, तेने सुखावे रघुनाथ, पुरला मनोरथ सीतेचा मनात मनोरथ पुरला. धन्य म्हणले मला त्या ठिकाणी शास्त्रा भेटला. एवढा त्या ठिकाणी शील क्षमा दया करुणा धन्य माझं जीवन झालं. मला पतीही त्या ठिकाणी प्रेमाचा भेटला. अशा ठिकाणी सगळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा
लोपली या काय तिचं वर्णन सांगा रूपाचं अश्रिता स्वतः धन्यता देऊ लागली असं त्या ठिकाणी सांगायली. दोघाती प्रीती आलिंगन दोघे राजे सुख संपन्न सीता रघुनाथाचे लग्न वेगी सुलग्न करावे. राजा दशरथ राजा जनक एकमेकाला भेटले. दोघांची इयोहाई भेट झाली. आनंदाला पारावार उठला नाही. दोघं आसनस्थ बसले. आता म्हणले लवकरात लवकर लग्नाची वेळ काढा आणि लग्न लावून द्या असं त्या ठिकाणी सांगायलं. हे कोणी भरत आणि शत्रुघ्न राजा प्रधान विषय या पण विस्मित मतिलेचे जन लक्ष्मण राम लक्ष्मण केवी आले. असं जसं म्हणले राम लक्ष्मण दिसायला दोघं सारखे होते तसंच भरत आणि शत्रुघ्न तेही जसे राम लक्ष्मण असाव असं दोघं जनकाला आश्चर्य वाटलं की पुन्हा दोन राम लक्ष्मण कुणी पुन्हा आले. दोघं दिसायला सारखेच होते. भरत आणि राम आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न याच्यामध्ये काही दिसण्यासारखा भेद नव्हता. एकासारखे दिसत होते असं त्या ठिकाणी सांगायली. काही झाला अपमान किंवा चुकले विधी विधान योगी आले रुसून अति उद्विग्र विदेही. असो त्या ठिकाणी का माझं काही चुकलं म्हणून त्यांना दोघांना राग आला असं का असं त्या जनकाला त्याला वाटू लागलं. उसोनी येता कौशिकाशी दोघे होते गुरुसेवेशी त्याची दोघे दशरथापाशी शीघ्र वेशेशी काले. असो त्या ठिकाणी दोघं गुरु सेवेच्या ठिकाणी होती. कौशिकाची सेवा करू लागली. पुन्हा दोघं इथं राजा दशरथाची सेवा करू लागली. मग काही रुसली काय जिला कोणी काय म्हणलं असं इकडे आले काय असं कौशिक ऋषीला त्या ठिकाणी जनक राजा विचारू लागला. जनक वशिष्ठाशी पूछे आपण राम लक्ष्मण दोघे जण येथे काले रुसोन कोण विधान मी चुकलो. काय माझ्याच्यानं चुकलं असं का माझी सेवा करता करता काही उणीव पडली असं का त्या कारण राम आणि लक्ष्मण तर रुसून आले असा जनक वशिष्ठ मुनीला प्रश्न विचारू लागला. विद्यासी सांगे वशिष्ठ राम लक्ष्मण ते श्रेष्ठ भरत शत्रुघ्न हे कनिष्ठ सागता स्पष्ट कळेना. त्या ठिकाणी वशिष्ठ म्हणले बाबा असं नाही म्हणले. तुम्ही म्हणतात ते तुम्हाला भ्रम झाला म्हणले. त्या ठिकाणी राम आणि लक्ष्मण त्यांचे दोघे मोठे बंधू आहेत आणि भरण आणि शत्रुघ्न ते छोटे भाऊ आहेत. असे दोन्ही जरी लहान मोठे असले पण त्या दोघं सारखे होते असं समजून त्या ठिकाणी जनकाची वशिष्ठ मुनी काढू लागली. रूपरेखा समान ठाण मान गुण लावण्य हे दोघे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ते कवन. त्या ठिकाणी भरत शत्रुघ्न ते नाहीत म्हणले. हे राम लक्ष्मणच आहेत. पण दिसे जशी आवळे जावळे मुलं असा तसे त्या ठिकाणी समसमान ते ठिकाणी दिसू लागली. आईशे बोलता विद्याशी हंस आले वशिष्ठाशी मग बैसोनी सावकाशी पूर्व वर्तांताशी सांगत. असं जनकाला सांगितल्याबरोबर वशिष्ठ मुलीला हसू आलं. म्हणले याला काय ओळखू नाही आले यांना काय ओळखू नाही आले. मग सगळा एका ठिकाणी दोघे बसले. पूर्वीचा वृत्तांत जनक राजाला वशिष्ठ मुनी सांगू लागली. भरत राम पिंडाचा अर्ध भाग तो रामरूपे दिसे सांग शत्रुघ्न स्वमित्राचा भाग त्यांचे सर्वांग तद्रूप. काय सांगू लागले म्हणले जनक. देवाजी त्या दशराजांना यज्ञ केलता. यज्ञामध्ये फळ उत्पन्न झालं. यज्ञ देवता आली आणि एक फळ दिलं. फळाचे त्या ठिकाणी 3 तुकडे केले आणि कैकीचा एक भाग त्या ठिकाणी घालीने झपाटून नेला. मग तिला ते भाग नाही राहिला म्हणून त्या ठिकाणी कौशल्या मातेनं आपला अर्धा भाग दिला. म्हणून एका भागाचे 2 झाले. राम आणि भरत म्हणून त्या ठिकाणी दोघं सारखे आहेत आणि एका भागाचे सुमित्राला त्या ठिकाणी 2 झाले. भरत आणि शत्रुघ्न मग तेही दिसायला समसमान आहेत असा पूर्वीचा वृत्तांत त्या ठिकाणी वशिष्ठ जनकाला सांगू लागली. हे चतुर्धाचारी मूर्ती एक रूपे चतुर्धा वासती आईचे ऐकोनी भूपती विस्मय चित्ती तटस्थ. असं त्या ठिकाणी सांगलं. एकाच फळाचे या ठिकाणी 4 भाग झाले. त्याच्यामुळे सारखे दिसायला सगळे सारखे दिसू लागले असं जनकाला वशिष्ठ त्या ठिकाणी जनक राजाला वशिष्ठ मुनी सांगू लागली. 90 90
27 याची समय विश्वामित्र घेऊनी आला राम स्वमित्र दशरथाचे 4 पुत्र स्वभाव विचित्र एकतत्वे. त्या ठिकाणी राम आणि लक्ष्मण त्या ठिकाणी विश्वामित्राची त्या ठिकाणी सेवा करू लागले. विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला घेऊन ज्या ठिकाणी भरतशत्रुघ्न होते त्या ठिकाणी ते घेऊन आले आणि 4 मुलं त्या ठिकाणी एकाच ठिकाणी जमल्यामुळं जनकाचा जे भ्रम होता तो निरसन झाला असं त्या ठिकाणी सांगितले. एकता चतुर्मूर्ती चतुर कर्क पाने पाहता अवघे एक ऐकोनी जनका परम सुख परम पुरुष हे 4. असो त्या ठिकाणी जनकाची जी शंका होती सगळी निरसन झाले. एकाच ठिकाणी चौघायला बघितलं चौघही त्या ठिकाणी वीर महापुरुष होते. जनकाचं निरसन झालं असं त्या ठिकाणी सांगायचे. कुशध्वज माझा कनिष्ठ बंधू त्यांच्या कन्या स्वरूप सिंधू भरत शत्रुघ्ना करू वधू उर्मिला संबंधू लक्ष्मणाशी. असो त्या ठिकाणी म्हणजे कुशवधू नावाचा माझा त्या ठिकाणी धाकटा भाऊ आहे जनक राजाचा आणि त्याच्या 2 त्या ठिकाणी मुली होत्या. त्या भरत आणि शत्रुघ्न यांना दोघी देऊन टाकू आणि सीतेची धाकटी बहीण त्या ठिकाणी उर्मिला आहे ती लक्ष्मणाला देऊ असं जनक राजा प्रतिपादन करू लागला. आईसा जनकाचा मनोरथ 4 बंधू सहित ज्या माता जोडला रघुनाथ उल्हासत स्वानंदे. असो 4 ही यथा सांग सोडी जनक राजानं लावली आणि स्वतः म्हणजे राम त्रिलोक्याचा पती तो जामात करून घेतला. असा सुखाचा सोहळा विदेही नगरीमध्ये होऊ लागला. घेऊनी राम लक्ष्मण विश्वामित्राला पण दशरथ घाली लोटांगण हरपे चरण वंदिले. असो त्या ठिकाणी ज्या सभेमध्ये जनक राजा त्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी विश्वामित्र रामचंद्र प्रभूला लक्ष्मण रायाला घेऊन आले बघितल्याबरोबर त्या ठिकाणी दशराजा उठले आणि विश्वामित्राच्या पायावर नतमस्तक झाले असं त्या ठिकाणी वर्णन सांगायले. आनंदे दशरथ बोलत तुझी धोरणी विद्या समर्थ तुझेनी विजयी श्री रघुनाथ कीर्ती विख्यात तुझेनी. धन्य ऋषीवर्य आहे विश्वामित्रा गुरुराय आनंदवर्य आहे मुनीश्वरा तुमच्या विधीनं माझं त्या ठिकाणी कुल पवित्र झालं. रामानं ज्या ठिकाणी पराक्रम केला यज्ञाचं रक्षण केलं ताटिका नावाची त्या ठिकाणी राक्षस मारली त्रिशुरामा नावाची राक्षसी मारली हे सगळं तुमच्या प्रतापानं झालं असं त्या ठिकाणी विश्वामित्राला दशराजा गुणगान गाऊ लागली. तुझेनी ताटिकेशी अंत तुझेनी सुभावशी घात तुझे कृपे जानकी प्राप्त तो अति समर्थ ऋषीवर्या. भगवंता राम भक्त निमित्राचा धनी तुमची कृपा झाली तुमची धनुर्विद्या प्राप्त झाली तुमच्याच कृपाप्रसाना त्या ठिकाणी ताटिका नावाचे राक्षसीनं मारले यज्ञाचं रक्षण झालं. त्या ठिकाणी सुभाव नावाचा त्या ठिकाणी राक्षस मारल्या हे झालं म्हणलं आणि शेतीचं स्वयंवर झालं शोधून सुद्धा तुमच्या कृपेने उचलला असं त्या ठिकाणी सांगायला. माझे अत्यंत कृपणपण नेंदी म्हणे राम लक्ष्मण ते तत्वानुने आपण यश भूषण आपण दिले. माझं कृपण म्हणजे तसं एखादा म्हणजे दरिंद्री माणसाला त्याला कोणी धन मागवते देईन का हो नाही. अशा प्रकारे मी त्या ठिकाणी संकोचित अंतकरण केलं. तुम्ही गंजा राम लक्ष्मण मागायला आलते पण मी त्या प्रकारे कृपण अंत करून तुम्हाला दिलं नाही पण तुमचं यश कीर्ती आदरण्याचं आमच्या त्रिभुवनामध्ये नाव लौकिक झालं असं म्हणून राजा त्याची वंदना करू लागले. तुझ्याने निज शिष्यपणे की लोकी मिरवेलेने आयशी लेवविली भूषणे कंठावरणे शिवासी. शिवास जसे त्या महादेवाच्या सर्प आईच्या मध्ये गळ्यात म्हणले मनुष्य मुंडाच्या हारात या ठिकाणी शेषशाही भगवंत परमात्मा त्या शेष नागाचं त्या ठिकाणी जसे हार त्या ठिकाणी सुजुपमानीचा अलंकार तसं तुमच्या कृपेनं आमचं त्रिलोक्यात नाव झालं असं त्या ठिकाणी राजा दशरथ विश्वामित्राला बोलू लागला. आईशा ऐकता स्तुती स्तोत्र हासोनी बोले विश्वामित्र रामचंद्रे मी पवित्र ब्रह्मसूत्र श्रीराम. काय सांगा राजा दशरथ
विश्वामित्राची स्तुती करत. विश्वामित्रा काय मिळावा? नाही नाही, असं नाही, मी रामचंद्र प्रभूच्या वीर पराक्रम माझंच नाव त्रिलोक्यात झालं की विश्वामित्राचा शिष्य एवढा पराक्रमी म्हणून माझंही नाव लौकिक झालं, असं विश्वामित्र प्रतिपादन करू लागले. श्रीरामाचे निशिष्यपणे ती लोकी माझे गुरुतत्व वंदने. श्रीरामे माझे सनात जुने जेने मरणे मज नाही. असो म्हणजे काही मुलामुळं आईचं आई वडिलाचं नाव निघालं, काही आई वडिलामुळं मुलाला त्या ठिकाणी नाव, तसं रामामुळं माझं नाव निघालं असं त्या ठिकाणी विश्वामित्र प्रतिपादन करू लागले. पूर्वी यागी मी अनाथ तो श्रीरामे केलो सनात. कर्मा कर्मा करुणी घात श्री रघुनाथ तुष्टला. कर्मा कर्माचं माझं जरी अकर्म असन तर त्याचं अकर्मामध्ये रूपादन कर्मामध्ये झालं आणि माझ्यावर राम त्या ठिकाणी संतोष पावले म्हणून माझं ही नाव लौकिक झालं असं विश्वामित्र बोलू लागली. श्रीराम शिष्य त्वाची नवाई मज देहवंता वंदी विधेयी. राम कीर्ती सांगो काही पाषाण पायी पुनित. काय सांगू त्या रामाची कीर्ती, याच मनुष्य जीवाचा उदाहरण विचार नवलं काही पण नाही, पण दगडाची शिळा झाली, शिळा होती मनुष्य झाली एवढी ख्याती रामाची आहे, मग त्याच्याने पावन मी झालो असं विश्वामित्र त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी बोलायले. ज्याच्याने पाय तर ती पाषाण त्यांचे गुरुतत्वे मी धन्य. माझे यज्ञाचे फळ झालं ब्रह्मा परिपूर्ण श्रीराम. श्रीराम माझं यज्ञाचं फळ झालं मला तेव्हाच कळालं की राम पूर्ण ब्रह्म सनातन प्रभू परमात्मा आहेत, त्याच्यानी पावन मी झालो. काय होत नाही म्हणले, रामाच्या नुसत्या नावानं म्हणले पाण्यावर दगड तरतात एवढं सामर्थ्य प्रभू मध्ये आहे असं त्या ठिकाणी वर्णन करायचे. प्रभू रामचंद्र भगवान की जय.